Okay, welcome student. Uh, I am Mr. D. Armani from VIT PAL. This is our lecture second of automobile engineering. Okay, so this is the sixth semester and our course code is 22656. Okay, so last lecture we have to seen that is introduction to automobile engineering. After that, we have see definition. After the definition, we have completed our point, that is classification of vehicles. Okay, so various types, various on the various basis, we have seen classification of vehicles. Okay, so today's lecture we have to start from layout of an automobile chassis. Okay, so before we going to learn different parts or different system of automobile uh, vehicle. Okay, so to first we have to see that layout. Okay, where is the location of various parts in that system. Okay, so this is chassis. Okay, we have to see in screen layout of automobile chassis. Okay, in that first, that is इंजिन. आता हे व्हेकल तुम्हाला ह्याच्यामध्ये लेआउट दिसते बघा. या लेआउट मध्ये तुम्हाला काय काय दिसते बघा. ह्याच्यामध्ये तुम्हाला जस्ट वेट. ओके, ह्याच्यामध्ये तुम्हाला बघा, आपण आता स्टार्ट करूया. व्हेकल तुम्ही बघितलेलं आहे, फोर व्हीलर ऑटोमोबाईलचं कोणतेही एखादं व्हेकल तुम्ही बघितलेलं आहे, आणि त्याच्यामध्ये आपण स्टार्ट फ्रॉम द स्टेअरिंग सिस्टीम. ओके, जो स्टेअरिंग आहे बघा, समोर तुम्हाला दिसते स्टेअरिंग आहे. त्या स्टेअरिंग मधला जो पार्ट आहे तो स्टेअरिंग आहे. ओके, आता इथे तुम्हाला एक फ्रेम दिसतात. टोटल एक ओव्हरव्ह्यू बघूया की एक फ्रेम दिसत्या. फ्रेमला अटॅच काय केले, आपल्याला व्हील अटॅच केले. सो पुढं फ्रंटला दोन आहेत आणि रिअरला दोन व्हील, टोटल फोर व्हील आहेत. ओके, सो इट इज फोर व्हीलर ड्राईव्ह. ओके, सो दिस इज, आता इथे तुम्हाला दिसते स्टेअरिंग दिसते. स्टेअरिंग झाल्यानंतर तुम्हाला समोर लगेच एक काय दिसतंय, गिअर बॉक्स दिसतो. गिअरचा जो हँडल असतो. ओके, तो गिअरचा हँडल जिथं आहे. ओके, किंवा लिव्हर म्हणत्या, गिअरचा लिव्हर जो असतो बघा, गिअर ऑपरेट करण्यासाठी दिलेला आहे. तर त्याच्या खाली बरोबर तिथं खाली असणार आहे गिअर बॉक्स, जो वरून दिसत नाही आपल्याला पण खाली आहे त्याच्या गिअर बॉक्स. कनेक्शन बघत जाऊया आपण फक्त कशा आहेत. पहिला स्टेअरिंग आहे. ओके, स्टेअरिंग नंतर खाली गिअर बॉक्स आहे. गिअर बॉक्स नंतर तुम्हाला पुढं गिअर बॉक्सला अटॅच क्लच असतो. ओके, गिअर बॉक्सला अटॅच क्लच असतो आणि क्लचच्या पुढं इंजिन आहे. ओके, तर इंजिन आणि गिअर बॉक्स, इन दॅट इंजिन अँड गिअर बॉक्स मिडल पार्ट इज अ क्लच. ओके, टू जॉईन और टू ट्रान्समिट म्हणूया आपण. ट्रान्समिट जर व्हेरियस मोशन आपल्याला ट्रान्समिट करायचे असतील आणि जर ते कनेक्ट डिस्कनेक्ट करायचं असेल तर तिथं आपल्याला क्लच उपयोगाला पडतो. तुम्हाला माहिती आहे की जर आपण गाडी ज्यावेळी स्टार्ट करतोय, स्टार्ट केल्यानंतर आपण पहिला जो पार्ट आहे तो आपण लगेच गिअर टाकत नाही बघा. गिअर टाकायच्या अगोदर आपण काय करतो, तर क्लच आपण ऑपरेट करतो. आणि क्लच ऑपरेट केल्यानंतर क्लच काय करते, पॉवर काय करते, कनेक्ट डिस्कनेक्ट करायचं काम कोण करते, म्हणजे इंजिनची पॉवर ही व्हेकलला किंवा व्हीलला कनेक्ट डिस्कनेक्ट करायचं काम, किंवा द्यायचं किंवा घ्यायचं द्यायचं नाही, हे कोण ठरवते, क्लच. त्यामुळे आपण ज्यावेळी सुरुवातीला गाडी स्टार्ट करतोय आणि गाडी ज्यावेळी आपल्याला आता मूव्ह करायची आहे, त्यावेळी सुरुवातीला आपण ती गिअरमध्ये आपण कोणत्या गिअरमध्ये घेणार त्याच्या अगोदर आपण क्लच ऑपरेट करतोय, आणि क्लच ऑपरेट केल्यावर मग आपण गिअर टाकतोय. मग ज्यावेळी क्लच ऑपरेट करतोय त्यावेळी ते आपण पॉवर कसं असतं, इंजिन जे आहे इंजिन मधनं पॉवर कंटिन्युअसली मिळत असते आपल्याला. इंजिन ज्यावेळी तुम्ही स्टार्ट करताय त्यावेळी इंजिन कंटिन्युअसली रन असते, कंटिन्युअसली तुम्हाला पॉवर ह्यात मिळत असते. मग ती पॉवर आपल्याला जेव्हा पाहिजे जेव्हा नको. ओके, त्यावेळी ते आपल्याला काय करायला लागणार आहे, एक असा एलिमेंट पाहिजे की जो आपल्याला तो कनेक्ट डिस्कनेक्ट करेल. पॉवर मला जेव्हा पाहिजे तेव्हा मी पॉवर घेणार, मला जेव्हा नको आहे त्यावेळी मला ती डिस्कनेक्ट करायचं आहे. मग ह्या दोन गोष्टींसाठी
आपल्याला मध्ये जो एलिमेंट आहे तो म्हणजे क्लच. लक्षात आलं का? म्हणून ते क्लच आणि गिअरबॉक्स आणि इंजिनच्या मध्ये जो पार्ट दिलेला आहे तो क्लच दिलेला आहे. ओके. सो इंजिन आहे, इंजिनच्या पुढे रेडिएटर असणार आहे, फॅन दिसतोय तुम्हाला तिथे एक, आणि ऍक्सल आहे पुढं. फ्रंटला सगळ्यात पुढं काय झालं, ऍक्सल दिसतो, त्याला फ्रंट ऍक्सल आपण म्हणतो. ओके. ऍक्सलला काय केलं, व्हील अटॅच केलेले आहेत, 2 व्हील आहेत फ्रंटला. ओके. सो इथं तुम्हाला दिसते, इथं तुम्हाला हे जे दिसते हा ऍक्सल आहे. ओके. आणि हे 2 व्हील आहेत. त्यानंतर हा इंजिन झाला, त्यानंतर हा क्लच झाला, त्यानंतर आपल्याला जो दिलेला आहे गिअर बॉक्स. ओके. आता हे जे आहे ते स्टेअरिंग आहे, इथं जे ते स्टेअरिंग आहे. ओके. आता आपण याच्या पाठीमागं, म्हणजे ही ड्रायव्हरची पोझिशन आहे, आता इथून पाठीमागं आपण बघूया ते कसे कसे पार्ट्स आहेत ते. ओके. सो त्याच्यानंतर मध्ये आता जी पॉवर डेव्हलप व्हायला लागल्या इंजिन कडनं, जी पॉवर डेव्हलप व्हायला ती इंजिनची पॉवर काय झाली आपल्याला रिअर व्हीलला द्यायचं आहे. आपल्याला काय करायचं आहे, रिअर व्हीलला द्यायचं आहे. मग रिअर व्हीलला देण्यासाठी आपल्याला मध्ये एलिमेंट्स पाहिजेत. मग त्यासाठी ट्रान्समिशन सिस्टीम आहे. मग ह्याच्यामध्ये ट्रान्समिट करणे, ट्रान्समिशन म्हणजे काय, ती पॉवर जी आहे ती रिअरला ट्रान्समिट करण्यासाठी. मग मध्ये आता इथं काय, इथं प्रॉपेलर शाफ्ट दिसतोय तुम्हाला, हा जो आहे तो प्रॉपेलर शाफ्ट आहे. ओके. त्यानंतर आता हा प्रॉपेलर शाफ्ट डायरेक्ट जोडलेला नाही, तर इथे एक जॉईंट वापरला आहे, त्याला म्हणायचं युनिव्हर्सल जॉईंट. इथं आहे बघा, युनिव्हर्सल जॉईंट. ओके. तर हा युनिव्हर्सल जॉईंट इथं दिलेला आहे तुम्हाला. ओके. त्यानंतर हा प्रॉपेलर शाफ्ट आहे. प्रॉपेलर शाफ्ट नंतर परत एक आपल्याला इथे युनिव्हर्सल जॉईंट, परत एक आपल्याला जॉईंट मिळतोय. ओके. आता त्याच्यानंतर रिअरला जो आहे, रिअर ऍक्सल हा जो आहे तो रिअर ऍक्सल आहे. हे रिअर व्हील आहेत. ओके. हे फ्रंट आणि रिअर, म्हणजे हे फ्रंट व्हील आहे जसं हे रिअर व्हील आहेत आता. आणि हा ऍक्सल जसा आहे फ्रंटला, तसा हा रिअरला ऍक्सल आहे. पण याच्या मध्ये जो पार्ट आहे तो आहे फायनल ड्राईव्ह म्हणतोय आपण त्याला, त्याला म्हणतो डिफरन्शियल. ओके. जर आपल्याला टर्न करायचा असेल आणि आपल्याला वेगवेगळ्या अँगलमध्ये तो टर्न जर पाहिजे असेल, तर आपल्याला त्यावेळी जे उपयोगी पडणार आहे आणि स्मूथली गाडी टर्न घेणार आहे ती कोणत्या गोष्टीमुळे, तर ही फायनल ड्राईव्ह किंवा जो आपण ज्याला म्हणतो तो डिफरन्शियल, हा डिफरन्शियलमुळे आपण त्या गोष्टी त्या इझिली करू शकतो. ओके. सो पुढं जे आहे ती व्हील आणि टायर, म्हणजे व्हील हे नुसतं व्हील नाही तर व्हीलवर टायर बसवलेला आहे. ते आपण सगळ्या डिटेलमध्ये पुढं व्हील, रिम आणि टायर हे जो पुढचा जो एक आहे पॉईंट, टॉपिक आहे, पुढचा युनिट आहे, तर त्या युनिटमध्ये ते डिटेलमध्ये आपण सगळं बघणार आहोत. ओके. सो अशा पद्धतीने हे कन्स्ट्रक्शन, म्हणजे हे जे तुम्हाला जे युनिट दिसते हे याला आपण म्हणतोय काय काय की ह्याला जे आपण हे जे आहे ते आपण जे म्हणतो लेआउट ऑफ अन ऑटोमोबाईल चेसिस, हा पूर्ण ओव्हरव्ह्यू झाला लेआउट. आता आता वन बाय वन आपण बघू. इट कंटेंट सोर्स ऑफ पॉवर, इंजिन, द फ्रेम विच सपोर्ट द इंजिन, म्हणजे हे जे आहे यामध्ये सगळं पॉवर सोर्स आहे, फ्रेम आहे, सपोर्ट इंजिन सपोर्टसाठी जे काय आहे त्याला आपण फ्रेम असं म्हणतोय. त्यानंतर व्हील आहे, बॉडी आहे, ट्रान्समिशन आहे, ब्रेकिंग सिस्टीम आहे. ओके. इट ऑल्सो गिव्ह सपोर्ट टू सस्पेन्शन सिस्टीम अँड स्प्रिंग, म्हणजे फक्त पॉवर डेव्हलप करणं आणि स्टेअरिंग सिस्टीम व्यवस्थित असणं एवढ्या गोष्टी नाहीत, तर त्याच्याबरोबर त्याला अलाइड असं जे गोष्ट आहे ती म्हणजे सस्पेन्शन सिस्टीम अँड स्प्रिंग, ती खूप महत्वाची आहे. आणि स्मूथली गाडी तुमची जो व्हेकल जे आहे स्मूथली जर ऑपरेट करायची असेल किंवा रन करायची असेल, तर त्याला आपल्याला जो सरफेस जो आहे तो नेहमी स्मूथ मिळणार नाही, आपल्याला ओबड दोबड असा सरफेस असणार आहे. ओके. आणि त्या सगळ्या गोष्टींमधून आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला ती व्हेकल, आपल्याला कुठली सिच्युएशन येईल किंवा कुठला रस्ता येईल, कशा पद्धतीने फ्लोअर मिळेल आपल्याला, हे आपण सांगू शकत नाही. ओके. सो त्याच्यासाठी महत्वाचं काय आहे, सस्पेन्शन सिस्टीम आणि स्प्रिंग तिथं आपल्याला उपयोगी पडतं. ओके. सो नेक्स्ट वन, आता हा एक परत तोच चॅसिस लेआउट आहे जे बघितलं आपण. हे इंजिन म्हणजे एक ओव्हरव्ह्यू बघा काय काय सांगितलं मी तुम्हाला. एक फ्रंट एक्सेल, रिअर एक्सेल. फ्रंट एक्सेलला पहिला इथे इंजिन येणार, पुढे रेडिएटर येणार, फ्रंट एक्सेलला व्हील येणार, त्यानंतर क्लच, गिअर बॉक्स, परत पाठीमागे प्रॉपेलर शाफ्ट, पाठीमागे डिफरन्शियल,
आणि डिफरन्शियल झाली की रिअर ॲक्सलला परत दोन व्हील. ओके, हा ओव्हरव्ह्यू आहे. After that, one by one, we have to see function of major components of automobile. So in that first, that is chassis and frames. Okay, so the chassis is formed by the frame with the frame side members and cross members. Okay, the frame is usually made of box tubular channel member that are welded or riveted together. म्हणजे चॅसिस हा जो मेंबर आहे, चॅसिस हिला जी फ्रेम म्हणतो आपण, ओके, जी मेन फ्रेम आहे ती फ्रेम मध्ये कसं आहे, त्याला साईड मेंबर पण आहेत आणि क्रॉस मेंबर पण आहेत. म्हणजे साईडला तुम्हाला पट्टी दिसते आणि मध्ये क्रॉस पण तुम्हाला तिथे पट्ट्या दिसतात. ओके, म्हणजे जर हे तुम्ही वरचं जर म्हणजे बॉडी जी आहे ऑटोमोबाईलची बॉडी, ती बॉडी जर वरती काढली ओपन केली तर आपल्याला खाली चॅसिस दिसणार, लक्षात ठेवा. आणि जी चॅसिस जे आहे त्या चॅसिस मध्ये तुम्हाला साईडला दोन फ्रेम महत्वाचे आहेत आणि त्याच्यानंतर मध्ये क्रॉस मेंबर पण असतात त्याला. ओके, नंतर फ्रेम इज, त्या फ्रेम ज्या असतात त्या बॉक्स शेप असतात, ट्युब्युलर असतात, चॅनल सेक्शन असतात, म्हणजे सेक्शन वेगवेगळे असतात आणि ते एकतर काय करायला वेल्डेड केलेलं असतात किंवा रिवेटिंग केलेलं असतं त्याला. ओके, it comprises the spring with axle and wheel, steering system and the brakes, the fuel tank and exhaust system, the radiator, battery and other accessories, along with the frame supports the body. म्हणजे फ्रेम जी आहे ती फक्त व्हेकल म्हणजे इंजिनलाच सपोर्ट करते असं नाही, तर ब्रेक्स, फ्युएल टँक, एक्झॉस्ट सिस्टीम, रॅडिएटर, बॅटरी, ह्या ज्या सगळ्या आहेत त्या सगळ्या गोष्टींना सपोर्ट करण्याचं काम कोण करते, फ्रेम करते. आणि मेन जी बॉडी आहे, ओके, फ्रेम सपोर्ट बॉडी, म्हणजे बॉडी जी आहे त्याला सपोर्ट करते फ्रेम. त्यानंतर हे चॅसिस झालं. आता चॅसिसच्या नंतर आपण कंपोनंट बघूया, इंजिन ऑर दॅट इज ऑल्सो कॉल्ड ॲज अ पॉवर प्लांट. आता ह्याला पॉवर प्लांट का म्हणलंय, बिकॉज ऑफ इट्स डेव्हलपमेंट ऑफ पॉवर. इंजिन काय करते, पॉवर जनरेट करते, पॉवर डेव्हलप करते. इंजिन इज द पॉवर प्लांट ऑफ द व्हेकल, इन जनरल इंटरनल कंबशन इंजिन विथ द पेट्रोल ऑर डिझेल फ्युएल. ओके, मेजरली मोस्टली आता जे आपण आहे वापरतो ती पेट्रोल आणि डिझेल हे जे फ्युएल आहे ते व्हेकल रन करण्यासाठी आपण वापरतो आणि ते इंजिन मध्ये पॉवर जनरेट करण्याचं काम, पॉवर डेव्हलप करण्याचं काम करतो. आणि इंजिन मे बी आयदर टू स्ट्रोक ऑर फोर स्ट्रोक. जे इंजिन आहे ते दोन पद्धती असतात, एक तर टू स्ट्रोक इंजिन आणि फोर स्ट्रोक इंजिन. ओके, an engine consists of cylinder, piston, valve operating mechanism, carburetor, फॅन, फ्युएल फीड पंप अँड ऑइल पंप. हे तुम्ही सगळं पॉवर इंजिनिअरिंग मध्ये किंवा पॉवर इंजिनिअरिंग मध्ये बघितलं असणार तुम्ही. इंजिन किंवा इंजिन मध्ये तुम्हाला ज्या गोष्टी आहेत, जे कंपोनंट आहेत, हे इंजिन म्हणजे फक्त एकच पार्ट मोठा नाही, तर त्याच्यामध्ये भरपूर कंपोनंट्स आहेत आणि त्याच्यामध्ये मोस्टली ज्याचे सिलेंडर असतं, पिस्टन असतं, व्हॉल्व आहे, व्हॉल्व ऑपरेटिंग मेकॅनिझम, ओके, कॅम अँड फॉलोअर वगैरे ज्या गोष्टी म्हणतो आपण त्या, नंतर कार्बोरेटर आहे, त्यानंतर फॅन, फ्युएल फीड पंप, ऑइल पंप, या ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या इंजिन मध्ये कॅरी होतात किंवा इंजिन मध्ये येतात. ओके, सो सो नेक्स्ट वन इज अ ट्रान्समिशन सिस्टीम. ओके, इंजिन सिस्टीम बघितली आपण, आता ट्रान्समिशन सिस्टीम मध्ये काय ते बघा. ट्रान्समिशन सिस्टीम म्हणजे ट्रान्समिट करणार. ओके, पॉवर काय करणार, ट्रान्समिट करण्याचं काम, म्हणजे पॉवर जनरेट करण्याचं काम करून इंजिन करते. ती पॉवर जनरेट झालेली ट्रान्समिट करण्याचं काम हे क्लच अँड गिअर बॉक्स करतं मेजरली. ओके, आता ह्याच्यामध्ये काय काय ते बघा. पॉवर डेव्हलप बाय द इंजिन इट ट्रान्सफर टू द व्हील्स बाय ट्रान्समिशन सिस्टीम. ट्रान्समिशन सिस्टीम मस्ट डू थ्री जॉब्स. बघा, ट्रान्समिट जी पॉवर करणार आहे हे तीन गोष्टी ट्रान्समिशन सिस्टीम तीन गोष्टी करते. कुठल्या कुठल्या, फर्स्ट, इट मस्ट प्रोव्हाइड व्हेरिंग गिअर्स रेशो. नंबर ऑफ गिअर रेशो आर इक्वल टू नंबर ऑफ गिअर्स इन अ व्हेकल. आता गिअर रेशो, गिअर चेंज करण्याचं काम, आपण गिअर चेंज करतोय आणि गिअर चेंज करतोय वेगवेगळ्या गिअर मध्ये गाडी आपण पाहिजे त्या मोडला आपण ते घेतोय गाडी. ओके, जसा लोड असेल त्या लोड प्रमाणे आपण ते गिअर चेंजेस करतोय आणि हे
जे गिअर रेशो आहे त्या गिअर रेशोमुळे हे पॉसिबल आहे. ओके, सो ते महत्वाचं काम आहे. दुसरं सेकंड वन इज इट मस्ट प्रोव्हाइड अ रिव्हर्स गिअर फॉर मुव्हिंग व्हेकल इन अ रिव्हर्स डायरेक्शन. म्हणजे फक्त फ्रंटलाच गाडी व्हेकल नेणं किंवा वेगवेगळ्या कंडिशनमध्ये गाडीला वेगळ्या कंडिशनच्या वेगळ्या लोडच्या कंडिशन प्रमाणे गाडी मूव्ह करणं एवढंच नाही तर गाडीला रिव्हर्स, इट मस्ट प्रोव्हाइड रिव्हर्स गिअर म्हणजे गाडीला रिव्हर्स घेणं हे सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. इट मस्ट प्रोव्हाइड न्यूट्रल or disconnecting arrangements so that the engine can be uncoupled from the wheels of the vehicle. In a conventional transmission system, there is a clutch, manually operated transmission gearbox, propeller shaft, and differential or final drive. आता हा जो तिसरी जी गोष्ट महत्वाची जी आहे ट्रान्समिशन सिस्टीमची ती की न्यूट्रल पोझिशनला गाडीला आणणं. न्यूट्रल पोझिशन म्हणजेच काय, त्याला आपण डिस्कनेक्ट द पॉवर पासून काय करायचं आहे, व्हेकलला तोडायचं आहे किंवा त्याला न्यूट्रल पोझिशनला न्यायचं आहे. हे काम सुद्धा महत्वाचं आहे आणि ते काम सुद्धा ही ट्रान्समिशन सिस्टीम करतं. ओके, सो इन इन कन्व्हेन्शनल ट्रान्समिशन ह्याच्यामध्ये क्लच येणार, गिअर बॉक्स येणार, प्रॉपेलर शाफ्ट येणार आणि डिफरन्शियल येणार. ओके, सो हे ट्रान्समिट हे सगळ्यांमुळे पॉवर काय होते ती व्हील पर्यंत, चारही व्हील जे आहेत आपले त्या व्हील पर्यंत ट्रान्समिट होते. ओके, नेक्स्ट कॉम्पोनंट बघा कुठला आहे. जस्ट मिनिट. ओके, सो नेक्स्ट वन इज अ clutch. Next one is a clutch. So clutch, the purpose of clutch is to allow the driver to couple or decouple the engine and transmission. तर मगाशी मी सांगितलं तुम्हाला क्लच जो आहे तो मेन महत्वाचा खूप पार्ट आहे, ज्याच्यामध्ये जेव्हा गाडी आपण स्टार्ट करतोय आणि गाडी स्टार्ट केल्यानंतर पॉवर जनरेट होते. पॉवर जनरेट ही इंजिन मध्ये होते, म्हणजे इंजिन आपण स्टार्ट करतो. थोडक्यात इंजिन स्टार्ट केल्यानंतर पॉवर जनरेट झाल्यावर ती कंटिन्युअसली पॉवर जनरेट झालेली आपल्याला कनेक्ट डिस्कनेक्ट करण्याचं काम हे क्लच करतं. when clutch is engaged position, आता बघा ज्यावेळी क्लच हा नेहमी एंगेज पोझिशन मध्ये असतो, इंजिन पॉवर फ्लोज टू द ट्रान्समिशन थ्रू द क्लच. इंजिन मधली पॉवर ही ट्रान्समिशन सिस्टीमला क्लच मार्फत कनेक्ट केली जाते. कधी तर ज्यावेळी क्लच हा नेहमी एंगेज पोझिशन मध्ये असतो आणि ज्यावेळी when gears are to be changed while vehicle is running, the clutch permits temporary coupling of engine and wheel so that the gears can be shifted. म्हणजे ज्यावेळी आपल्याला गिअर चेंज करायचा आहे त्यावेळी आपण पॉवर जी आहे ती पॉवर ट्रान्समिशन सिस्टीम पासून तोडावी लागते किंवा कट करावी लागते आणि ती कट करण्याचं काम हे क्लच करतं. ओके, त्याला डिकपलिंग केल्यानंतर मग इंजिन आणि व्हील यामध्ये कनेक्शन तुटतं. ओके, आणि मग आपण गिअर पाहिजे तसं आपण चेंज करून परत आपण ते पॉवर कनेक्ट करण्याचं काम क्लच मार्फत करतो. इन अ स्कूटर अ क्लच इज ऑपरेटेड बाय हँड, व्हेअर इज अ कार व्हेअर ॲज इन कार द क्लच इज ऑपरेटेड बाय फूट. म्हणजे आपण आपल्याला हे माहिती आहे की टू व्हीलर मध्ये आपण जे आहे ते हातात आपल्या क्लच असतो आणि फोर व्हीलर मध्ये आपल्या पायात आपल्याला क्लच पेडल दिलेलं असतं. इट इज नेसेसरी टू इंटरप्ट द फ्लो ऑफ पॉवर बिफोर गिअर्स आर चेंज. विदाउट अ क्लच इट इज व्हेरी डिफिकल्ट. म्हणजे जर समजा क्लच नसेल तर खूप मोठा प्रॉब्लेम होणार आहे. जर क्लच नसेल तर आपल्याला जे गिअर वेगवेगळे चेंज करावे लागतात, गिअर मध्ये आपल्याला गाडी घ्यावी लागते. जर क्लच मुळे आपण ते घेऊ शकतो, कारण पॉवर एवढी डेव्हलप होत असते की आपण ते ब्रेक केल्याशिवाय आपल्याला आपल्याला गिअर चेंज करता येत नाही. विदाउट क्लच इट विल बी व्हेरी difficult. Okay, so that clutch is very important. Okay, after that you have to see final drive. What is the final drive? Final drive is the last stage in transferring power from engine to wheel. ही एक शेवटची स्टेज आहे, शेवटी जो कॉम्पोनंट आहे, शेवटचा जो एलिमेंट आहे, जो इंजिनची पॉवर ही व्हीलला देण्यासाठी जे आहे, पाठीमागच्या व्हीलला जे आपण देतोय, तर तिथं जो कॉम्पोनंट वापरतोय तो आहे फायनल ड्राईव्ह. It reduces the speed of the propeller shaft to that of wheel. हा काय करतो, प्रॉपेलर शाफ्ट
जे जे स्पीड आहे ओके, तर त्याचं स्पीड कमी करण्याचं काम सुद्धा कोण करतं, हे फायनल ड्राईव्ह करतं. इट ऑल्सो टर्न द It also turns the drive of the propeller shaft by an angle of 90 degree to drive the wheel. म्हणजे ज्यावेळी आपल्याला व्हेकल टर्न करायचा आहे, 90 डिग्री मध्ये वळवायचा आहे, आपल्याला टर्न करायचा आहे, तर तिथं आपल्याला उपयोगी पडणार आहे. त्यावेळी प्रॉपेलर शाफ्ट जो आहे तो टर्न आपल्याला करावा लागणार आहे आणि तिथं आपल्याला ही फायनल ड्राईव्ह उपयोगी पडणार आहे. सो propeller shaft has a small bevel pinion which meshes with a crown wheel. आता ह्याला आपण डिफरन्शियल असं म्हणतोय बघा. आणि डिफरन्शियल तुम्हाला माहिती आहे की डिफरन्शियल आपण मोठ्या एखाद्या व्हेकलमध्ये किंवा याच्यामध्ये आपण ट्रकमध्ये वगैरे तुम्हाला बसच्या खाली किंवा ट्रकच्या खाली तुम्हाला ते मोठा जो पोर्शन बॅक साईडला जो असतो तो डिफरन्शियल आपण म्हणतो त्याला. आणि त्याच्यामध्ये आपल्याला जी व्हर्टिकल पॉवर आहे, व्हर्टिकल म्हणजे प्रॉपेलर शाफ्ट इंजिन कडून जी पॉवर आली आहे ती आपल्याला होरिझोंटलला मूव्ह करायची आहे. बघा, आपल्याला आल्या पॉवर कशी व्हर्टिकल आणि ते आपल्याला न्यायची आहे कशी ओरिझोंटली. आता ओके, म्हणजे व्हीलला न्यायची आहे. मग आपल्याला व्हर्टिकल आलेली पॉवर ओरिझोंटल न्यायची असेल तर आपल्याला ते डिफरन्शियल उपयोगी पडतं आणि त्याची तशी अरेंजमेंट केलेली असते. त्याच्यामध्ये क्राऊन व्हील आहे. क्राऊन व्हील गिव्स द रोटरी मोशन टू द रिअर एक्सल आणि त्या क्राऊन व्हीलमुळे आपल्याला ती रिअर एक्सेलला रोटरी मोशन मिळते. साइज ऑफ द क्राऊन व्हील इज बिगर दॅन दॅट ऑफ द बेवल पिनियन. Therefore, the speed of the rear axle is lower than the speed of the pinion. Final drive is two types, chain type and gear type. ओके, सो डिफरन्शिएट जे आपल्याला व्हेकल जे टर्न होतं, टर्न झाल्यानंतर आपल्याला समजा राईट साईडला आपण टर्न घेतला. ओके, सो राईट साईडला टर्न घेतल्यावर आतलं जे व्हील आहे, राईट साईडचं जे व्हील आहे ते स्पीड त्याचं कमी असतं आणि बाहेरचा एक्सटेरियर जो व्हील आहे ओके, म्हणजे लेफ्ट साईडचं जे व्हील आहे बॅक साईड व्हील, तर त्याचा आपल्याला स्पीड रेडियस जो आहे त्याचा मोठा कर्व आपल्याला घ्यायला लागतो बघा. आणि आतलं जे व्हील आहे त्याचा छोटा कर्व घ्यायला लागतो. तर ते डिफरन्शिएट करण्याचं काम ओके, तो पाथ डिफरन्शिएट म्हणूया किंवा स्पीड डिफरन्शिएट करण्याचं काम हे रिअर म्हणजे डिफरन्शियल करतं. ओके, सो त्यानंतर महत्वाचं कंपोनंट आहे तो म्हणजे ब्रेकिंग सिस्टीम. ओके, braking system. So brakes are used to slow down or stop the vehicle. Hydraulic brakes are generally used in automobile where brakes are applied by pressure on fluid. Mechanically, brakes are also used in some vehicles. Okay, आता जनरली जे आहे ते ब्रेक आपण ब्रेक ऍक्च्युली काय करतं, ब्रेक खूप महत्वाचा आहे. ब्रेक काय करणार, एक तर गाडी स्लो करणार किंवा गाडी स्टॉप करणार. ओके, व्हेकल जे आहे ते आपलं स्लो करण्याचं किंवा स्टॉप करण्याचं काम हे ब्रेक करतं. सो इट इज व्हेरी इम्पॉर्टंट एलिमेंट. हायड्रॉलिक ब्रेक्स आर जनरली युज्ड इन ऑटोमोबाईल, म्हणजे ऑटोमोबाईलमध्ये मॅक्झिमम जे आहे ते हायड्रॉलिक ब्रेकचा वापर केला जातो. ब्रेक्स आर अप्लाइड बाय प्रेशर ऑन अ फ्लूइड. मेकॅनिकल ब्रेक्स आर ऑल्सो युज्ड इन सम व्हेकल. काही जे व्हेकल्स आहेत त्याच्यामध्ये मेकॅनिकल ब्रेक पण वापरले आहेत आणि काही व्हेकल जे मॅक्झिमम जे मोस्टली आहेत ते आता हायड्रॉलिक ब्रेक तुम्हाला दिसतील. ओके, सो हायड्रॉलिक प्रेशरचा वापर करून तिथं ब्रेक ऑपरेट केले जातात. सो पास्कल लॉ जो आहे तो पास्कल लॉचा वापर करून इथं ब्रेक्स आपण हायड्रॉलिक ब्रेक्स आपण वापरतो. ओके, सो दीज ब्रेक्स आर ऑपरेटेड बाय मीन्स ऑफ लिव्हरेज, लिंकेज, पेडल्स, कॅम्प्स, अशा गोष्टी त्याच्यामध्ये वापरल्या जातात. हँड ब्रेक और पार्किंग ब्रेक इज नोन युजली मेकॅनिकल ब्रेक. म्हणजे मगाशी मी म्हणलं की काही ब्रेक मेकॅनिकल पण असतात, तर त्याच्यामध्ये जे हँड ब्रेक किंवा पार्किंग ब्रेक ज्याला म्हणतो तो मेकॅनिकल ब्रेक असतो. ओके, मेकॅनिकली लिंकेज असतात त्याच्यामध्ये. these are used for parking or vehicle on slopy surface and also in case of emergency. काही इमर्जन्सी सिच्युएशन असेल, अचानक गाडी तुम्हाला व्हेकल थांबवायचं आहे आणि काही वेळेला स्लोप असेल, मोठा स्लोप असेल आणि तिथे तुम्हाला गाडी थांबवायची आहे, त्यावेळी तुम्हाला हा मेकॅनिकल ब्रेक आपल्याला उपयोगी पडतो. ओके, सो पुढचा जो एलिमेंट आहे नेक्स्ट एलिमेंट इज गिअर बॉक्स.
Gearbox contain gearing arrangement to get different speeds. Different speeds. Gear are used to get more than one speed ratio. ओके. गिअर बॉक्स म्हणतोय आपण. गिअर बॉक्स मध्ये ऍक्च्युली एक गिअर नाही तर त्याच्या नंबर ऑफ गिअर्स आहेत आणि ते एकमेकांमध्ये मेशिंग केलेले आहेत. ओके. सो त्याच्यामुळे आपल्याला काय होतं की वेगवेगळी स्पीड आपण मेंटेन करू शकतो. वेगवेगळ्या स्पीडला आपण ती गाडी नेऊ शकतो कारण ते गिअर बॉक्स आपण तिथं वापरलेलं आहे. सो गिअर्स आर यूज टू गेट मोर दॅन वन स्पीड रेशो. When both mating gears have same number of teeth, both will rotate at the same number of speed. Okay. So आपल्याला रेशो जो आहे स्पीडचा रेशो हा मोर देन एकापेक्षा जास्त आपण रेशो आपण त्याच्यामध्ये ठेवू शकतो. ज्यावेळी मेटिंग गिअर जे असतात म्हणजे मेश झालेले जे गिअर्स असतात त्यांचे टीथ सेम असतात. म्हणजे दोन गिअर आपण जे वापरणार आहे ते गिअर ज्यावेळी आपल्याला काय करायचं आहे एकच स्पीड किंवा एकापेक्षा जास्त सॉरी मोर दॅन वन म्हणजे एकापेक्षा जास्त आपल्याला रेशो आपल्याला ठेवायचा आहे तर तिथं आपल्याला गिअर रेशो जो आहे गिअरचे टीथ जे असतात ते सेम ठेवला आणि बोथ विल रोटेट ॲट सेम नंबर ऑफ स्पीड बट वेन गिअर हॅज लेस टीथ दॅन अदर गिअर विच लेस नंबर ऑफ टीथ विल रोटेट फास्टर दॅन लार्जर गिअर. बघा समजा गिअर आहे आणि तो गिअर काय केलेला आहे त्याचे टीथ हे मेश केलेल्या गिअरच्या पेक्षा काय झालेले कमी केलेले आहेत. वेन वन गिअर हॅज लेस टीथ दॅन अदर म्हणजे कमी टीथ आहेत दुसऱ्याचे जास्त आहेत आणि एकाचे कमी आहेत आणि दोघं मेश केलेत तर गिअर विल लेस नंबर ऑफ टीथ विल रोटेट फास्टर दॅन द लार्जर गिअर. त्यावेळी काय होणार आहे जो टीथ जो आहे लेस नंबर ऑफ टीथ जे आहेत रोटेट फास्टर दॅन म्हणजे लार्जर गिअर जो आहे त्याच्यापेक्षा ते फास्ट गिअर फिरणार आहे. तो जो छोटा जो गिअर आहे तो फास्ट मध्ये फिरणार आहे स्पीड त्याचं जास्त असणार आहे. इन टिपिकल कार देअर मे बी 6 गिअर्स इन्क्लुडिंग वन रिव्हर्स गिअर. जे टिपिकली आपण रेग्युलर जे कार आहेत त्याच्यामध्ये 6 गिअर्स वापरले जातात आणि त्याच्यामध्ये जो सहावा जो असतो म्हणजे फर्स्ट सेकंड थर्ड फोर्थ आणि फिफ्थ आणि सिक्स जो असतो तो रिव्हर्स साठी आपण वापरतो. ओके. सहावा जो गिअर असतो तो रिव्हर्स साठी असतो बाकी सगळे स्पीड साठी असतात. ओके. फॉरवर्ड साठी. सो फर्स्ट गिअर गिव्स लो स्पीड बट हाय टॉर्क. पहिला जो आहे गिअर तो स्पीड कमी असतं त्याचं. आपल्याला ते सगळ्यांना माहिती आहे की आपल्याला गाडी आपण स्टार्ट करतोय स्टार्ट केल्यानंतर पहिल्या गिअरला आपण गाडी घेतोय. पहिल्या गिअरला का गाडी घेतोय कारण सुरुवातीला लोड गाडीचा पूर्ण जास्त असणार आहे आणि तो लोड जास्त असल्यामुळं तर आपल्याला गरज आहे हाय टॉर्कची. लक्षात आलं काय. टॉर्क तुमचा हाय पाहिजे स्पीड कमी पाहिजे तुम्हाला पण टॉर्क हाय पाहिजे त्यामुळे आपण पहिल्या गिअरला आपण घेतो. हायर गिअर तसाच जो पहिला गिअर असतो हायर गिअर म्हणजे शेवटचा जो गिअर असतो पाचवा गिअर हे ज्या उलटा असणार आहे त्यावेळी टॉर्क कमी असणार आहे आणि स्पीड मात्र जास्त असणार. हाय गिअर प्रोग्रेसिव्हली इन्क्रीजिंग स्पीड्स. ओके. गिअर्स आर एंगेज अँड डिसएंगेज बाय शिफ्ट लिव्हर. हे जे गिअर एंगेज किंवा डिसएंगेज करायचं काम जे करतोय आपण त्याला एक लिव्हर प्रोव्हाइड केलं आहे त्याला शिफ्ट लिव्हर असं आपण म्हणतो. ओके. सो दिस इज अ गिअर बॉक्स. आता नेक्स्ट इन दॅट नेक्स्ट वन इज अ स्टेअरिंग सिस्टीम. आता पुढची जे सिस्टीम आहे ती आहे स्टेअरिंग सिस्टीम. स्टेअरिंग सिस्टीम मध्ये इन फ्रंट ऑफ द व्हील in front of the wheel can be turned by left and right by steering system so that vehicle can be steered. ओके. आता मगाशी मी सांगितलं मला स्टेअरिंग सिस्टीम खूप महत्वाची आहे जसं सस्पेन्शन सिस्टीम महत्वाची आहे तसं कंट्रोलिंग सिस्टीम मधल्या स्टेअरिंग सिस्टीम ही एक खूप महत्वाची आहे आणि स्टेअरिंग सिस्टीम मुळे आपण काय करू शकतो व्हेकल टर्न जर आपल्याला करायचं असेल व्हेकल तर लेफ्ट असेल राईट असेल तर त्या पद्धतीने आपल्याला ते व्हेकल स्टेअर करावं लागतं. ओके. चेंज आपल्याला त्या बाजूला न्यावं लागतं त्या दिशेला न्यावं लागतं म्हणजे त्या दिशेला वळवावं लागतं. ओके. सो स्टेअरिंग व्हील इज प्लेस्ड इन फ्रंट ऑफ द ड्रायव्हर. इट इज लोकेशन तुम्हाला माहिती आहे की फ्रंट ड्रायव्हरची जी प्लेस आहे त्या ड्रायव्हरच्या प्लेसच्या इथं स्टेअरिंग व्हील असणार आहे. इट इज मेकॅनिकली लिंकेज टू द व्हील टू प्रोव्हाइड द स्टेअरिंग कंट्रोल. स्टेअरिंग कंट्रोल. ओके. मेकॅनिकली लिंक टू द व्हील
टू प्रोव्हाइड द स्टेअरिंग कंट्रोल, म्हणजे मेकॅनिकली त्याला काय केलेलं आहे, लिंक प्रोव्हाइड केलंय आणि त्याच्यामुळे आपण ते स्टेअरिंग आपण कंट्रोल करू शकतो व्हीलला. म्हणजे ते स्टेअरिंग समोरचं जे स्टेअरिंग आहे त्याची लिंकेज खाली कशाला कनेक्ट केलेलं आहे, व्हीलला. म्हणूनच व्हील आपण इकडे वरचं जे स्टेअरिंग फिरवलं की खाली व्हील आपल्याला त्या बाजूला त्या दिशेला आपण नेऊ शकतो. The primary function of the steering system is to provide angular motion in front of the wheel so that vehicle can negotiate a turn. Okay, so main function काय आहे स्टेअरिंग सिस्टीमचं, तर अँग्युलर मोशन, म्हणजे अँग्युलर आपल्याला काय करायचं आहे, ते टर्न करायचं आहे, आपल्याला मोशन द्यायचं आहे कशाला, फ्रंट व्हीलला. हे काम त्या स्टेअरिंगचं आहे. So it also provides directional stability to vehicle when the vehicle moves ahead in a straight line. म्हणजे हे प्रोव्हाइड काय करतं, डायरेक्शनल स्टॅबिलिटी. ओके, इट प्रोव्हाइड डायरेक्शनल स्टॅबिलिटी टू व्हेकल वेन द व्हेकल मूव्स अहेड अ स्ट्रेट लाईन. म्हणजे ज्यावेळी गाडी स्ट्रेट लाईन मध्ये जायला लागलेली आहे, म्हणजे ते सुद्धा महत्वाचं आहे. जसं गाडी स्टेअरिंग हे सगळ्या गोष्टींसाठी महत्वाचं आहे. गाडी एकसारखं समोर फ्रंटला जायचंय, समोर जायचंय, स्टेबल ठेवायचंय तुम्हाला, तिथं सुद्धा स्टेअरिंग महत्वाचं आहे. राईटला जायचंय तुम्हाला महत्वाचं आहे, लेफ्टला तुम्हाला टर्न करायचं आहे, या दोन्ही टर्नसाठी सुद्धा स्टेअरिंग महत्वाचं आहे. Nowadays, many vehicles are equipped with power steering which uses pressure of fluid to reduce steering effort. पूर्वी जे होतं ते स्टेअरिंग मेकॅनिकल लिंकेज होते, त्यामुळं खूप जोर लावा लागायचा, खूप ताकद लावा लागायची स्टेअरिंग फिरवताना. जे पूर्वीच्या गाड्या किंवा पूर्वीचे ट्रक वगैरे जे बघितलं असणार तुम्ही, तर त्याच्यामध्ये पॉवर स्टेअरिंग नव्हतं त्यावेळी. आणि पॉवर स्टेअरिंग जेव्हा आलं, म्हणजे पॉवर स्टेअरिंग हे हायड्रॉलिकली इक्विप्ड असं हे पॉवर स्टेअरिंग आहे. ओके, हायड्रॉलिक पॉवर तिथं वापरलं, हायड्रॉलिक प्रेशर तिथं वापरलेलं आहे, आणि त्यामुळे ते आपला एफर्ट जो आहे तो कमी झाला. ड्रायव्हरचा जो एफर्ट आहे तो स्टेअरिंग फिरवण्यासाठी जो लागत होता तो कमी झाला. When driver turns the steering wheel, hydraulic mechanism comes into play to provide most of the effort needed to turn the wheel. Okay, आणि हे हायड्रॉलिक जे मेकॅनिझम आहे हे हे काय करतं, तर ते मोस्ट एफर्टलेस, कमीत कमी एफर्ट मध्ये काय करतं, तुम्हाला ते व्हीलला टर्न करतं. ओके, सो दिस इज द स्टेअरिंग सिस्टीम. ही एक सिस्टीम आहे स्टेअरिंग सिस्टीम त्या व्हेकल मधली महत्वाची. आफ्टर दॅट वी हॅव टू सी दॅट फ्रंट ऍक्सल. ओके, आता फ्रंट ऍक्सल बघा. फ्रंट ऍक्सल जो आहे तो पार्ट ऑफ द वेट ऑफ द व्हेकल इज ट्रान्समिटेड टू द व्हील्स थ्रू धिस ऍक्सल. द फ्रंट ऍक्सल परफॉर्म्स सेव्हरल फंक्शन. म्हणजे व्हेकलचा काही पार्ट जो आहे तो ह्या ट्रान्समिशन, म्हणजे जो पार्ट आहे तो ह्या ऍक्सलवर असतो. ओके, जो ट्रान्समिट करतो, म्हणजे व्हील जे आहेत फ्रंटचे ते त्या ऍक्सलला कनेक्ट केलेले आहेत. ओके, सो इट कॅरीज द वेट ऑफ द फ्रंट ऑफ द व्हेकल अँड ऑल्सो टेक्स हॉरिझॉन्टल अँड व्हर्टिकल लोड्स व्हेन व्हेकल मूव्स ऑर ऑन बम्पी रोड. ओके, सो हे काय करणार आहे, ऍक्च्युली ऍक्सल जो वेट जे आहे व्हेकलचं ते कॅरी करणारच आहे, आणि त्याच्याशिवाय हॉरिझॉन्टली अँड व्हर्टिकली लोड वेन व्हेकल मूव्स ऑन बम्पी रोड. म्हणजे हॉरिझॉन्टली आणि व्हर्टिकली जो लोड आहे गाडीचा व्हेकलचा तो तो काय करतो, तो कॅरी करतो. म्हणजे एखादं मोठं काय तर रोड, समजा रोडवर आपण काय म्हणतो स्पीड ब्रेकर आला, ओके, याला असं बम्पी रोड असं आपण म्हणजे खड्डे आले, ओके, त्यावेळी तो जो हादरा बसणार आहे किंवा ते जो वेट जो आहे तो त्या गाडीवर येणार आहे, जो ऍक्सलवर येणार आहे किंवा व्हीलवर येणार आहे, तो ते ऍक्सल काय करते त्याच्यामध्ये ऍब्सॉर्ब करून घेते. When brakes are provided on front wheel, it endures bending stress and torsional stress. It is generally made from steel drop forging. It robust in construction. आता ह्याच्यामध्ये फ्रंट ऍक्सल मध्ये अजून काय ब्रेक प्रोव्हाइड केले आहेत. ब्रेक जे आहेत ते फ्रंट व्हीलला प्रोव्हाइड केले आहेत, आणि ह्याच्यामुळे काय होणार आहे, ज्यावेळी ब्रेक आपण अप्लाय करतो त्यावेळी तिथं बेंडिंग स्ट्रेस अँड टॉर्शनल स्ट्रेस या दोन्ही गोष्टी त्या तिथं फ्रंट ऍक्सलला येऊ शकतात. ओके, इट इज जनरली मेड फ्रॉम स्टील ड्रॉप फोर्जिंग. म्हणजे ते ऍक्सल जो असतो त्या ऍक्सल जनरली कशाचा, फोर्जिंग जी प्रोसेस आहे, ओके, फोर्जिंग प्रोसेस पासून हे
ॲक्सल तयार केला जातो, लक्षात ठेवा. आणि तो स्टीलचा असतो, स्टील ड्रॉप फोर्जिंग असं त्याला म्हणतात. आणि इट इज अ रबस्ट इन कन्स्ट्रक्शन, एकदम हेवी आणि रबस्ट असं इंटिग्रल असं ते कन्स्ट्रक्शन आहे. मग त्याला आपण असं फ्रंट ॲक्सल आपण म्हणतो. ओके, सो दिस इज अ फ्रंट ॲक्सल. आफ्टर दॅट suspension system. Suspension system of an automobile separate the wheel and axle assembly of the automobile from its body. आता सस्पेन्शन सिस्टीम ही जी आहे ती व्हील आणि ॲक्सल जे आहे, म्हणजे व्हीलची असेंब्ली आणि ॲक्सलची असेंब्ली जी आहे ऑटोमोबाईलची, त्याच्यामध्ये काय करणार आहे, म्हणजे ही सगळी सिस्टीम जी आहे व्हील ॲक्सल आणि ऑटोमोबाईल सिस्टीम मधली, तर त्याला आपण एक इंटिग्रल असं सस्पेन्शन सिस्टीम असं आपण म्हणतोय. मेन फंक्शन ऑफ सस्पेन्शन सिस्टीम इज टू आयसोलेट द बॉडी ऑफ द व्हेकल फ्रॉम शॉक्स अँड व्हायब्रेशन जनरेटेड ड्यू टू हेवी बम्पी रोड्स. ओके, आता ह्याच्यामध्ये आपल्याला सस्पेन्शन सिस्टीम काय महत्वाचे आहे, की सस्पेन्शन सिस्टीमचा रोल आहे की गाडीला जो लोड येतो, गाडीला अचानक एखादा धक्का बसतो, हादरे बसतो, आणि त्यामुळे गाडीला आपण काय करायचं आहे, त्या धक्क्यापासून किंवा त्या स्ट्रेस पासून आपल्याला वाचवायचं आहे. ओके, तर त्याला तो जो फोर्स असतो त्याच्यापासून वाचवण्यासाठी आपण सस्पेन्शन सिस्टीमचा वापर करतो. ओके ओके, सो दिस इज अ ऑल ओव्हरव्ह्यू, म्हणजे एक आपण बघितला की हा जो आहे तो चेसिस लेआउट, म्हणजे हे जे मेन जे पार्ट आहेत त्याचं वन बाय वन आपण काय केलेलं आहे, आपण थोडक्यात आढावा घेतलेला आहे किंवा ओव्हरव्ह्यू घेतलेला आहे असं म्हणूया आपण. ओके, सो नेक्स्ट वन, आता नेक्स्ट from that, in that next point is that types of automobile, uh, types of automobile according to drive. आता हे जे ऑटोमोबाईल आपण आता आपण वन बाय वन आपण काय केलं की प्रत्येक पार्ट काय आहे किंवा काय सिस्टीम आहे हे वन बाय वन आपण त्याच्यामध्ये व्हेकल मध्ये बघितलं. आता ह्याच्यामध्ये काही टाइप्स आहेत. ओके, मी जे तुम्हाला एक लेआउट दिला तो लेआउट तसाच असेल असं नाही, तर लेआउट थोडाफार चेंजेस असू शकतोय आणि त्याचे कसे त्याच्यावरून थोडेसे टाईप आहेत. आता ते कसे आहेत बघा. पहिला जो आहे तो फ्रंट इंजिन रियर व्हील ड्राईव्ह, पहिला दिसतोय तुम्हाला फ्रंट इंजिन रियर व्हील ड्राईव्ह. इंजिन कुठं असणार आहे, फ्रंटला, रियर व्हीलला ते पॉवर देणार. ओके, त्यानंतर दुसऱ्याची सिस्टीम आहे, वन बाय वन आपण बघायचं आहे पुढं. दुसरे जे असणार आहे फ्रंट इंजिन फ्रंट व्हील ड्राईव्ह, म्हणजे फ्रंट इंजिन फ्रंटला असणारच आहे आणि पॉवर सुद्धा डेव्हलप होणार किंवा पॉवर जी देणार ती फ्रंट व्हीललाच देणार आहे. ओके, थर्ड वन इज अ रियर इंजिन अँड रियर व्हील. आता रियर इंजिन रिअरला असणार आहे. मगाशी जसं आपण दोन पॉईंट बघितले ज्याच्यामध्ये फ्रंट इंजिन आणि रियर व्हील ड्राईव्ह, फ्रंट इंजिन आणि फ्रंट व्हील ड्राईव्ह. आता थर्ड जो पार्ट असणार आहे तो असणार रियर इंजिन अँड रियर व्हील. आता इंजिन मात्र ह्या सिस्टीम मध्ये कसं असणार आहे की इंजिन रिअरला असणार आहे आणि त्याचा जो ड्राईव्ह देणार आहे आपण, जो कनेक्शन असणार आहे ते रिअर व्हीललाच ते कनेक्ट केलं आहे. ओके, नेक्स्ट वन इज अ फोर्थ, त्याच्यामध्ये मिड इंजिन अँड रिअर व्हील. काही व्हेकल जे आहेत ज्याच्यामध्ये मिड इंजिन म्हणजे मध्ये इंजिन तुम्हाला दिसणार आणि त्याच्यामध्ये व्हील जे दिलं व्हीलला पॉवर जे दिलेलं आहे ते रिअर व्हीलला तिथून पॉवर दिलेलं असते. आणि शेवटचा जो टाईप आहे तो फोर व्हील ड्राईव्ह. फोर व्हील ड्राईव्ह मध्ये दोन टाईप आहेत, रिअर इंजिन ऑल व्हील ड्राईव्ह, फ्रंट इंजिन ऑल व्हील ड्राईव्ह. ओके, सो ह्याच्यामध्ये फोर व्हील ड्राईव्ह मध्ये आता कसं केलं आहे, रिअर इंजिन मात्र पोझिशन चेंज केली आहे, एक तर रिअरला असणार किंवा एक तर फ्रंटला असणार आहे. ओके, ड्राईव्ह मात्र काय केलं आहे, ऑल व्हील ड्राईव्ह, म्हणजे ऑल व्हीलला ते ड्राईव्ह दिलेलं आहे. आता वन बाय वन आपण ह्याच्यामध्ये नेक्स्ट लेक्चरला आपण काय करूया की हे जे टाइप्स आहेत की फ्रंट इंजिन रिअर व्हील ड्राईव्ह, फ्रंट इंजिन फ्रंट व्हील ड्राईव्ह, रिअर इंजिन रिअर व्हील ड्राईव्ह, मिड इंजिन रिअर व्हील ड्राईव्ह, आणि लास्ट जो आहे फोर व्हील ड्राईव्ह. फोर व्हील ड्राईव्ह मध्ये दोन टाईप, रिअर इंजिन ऑल व्हील आणि फ्रंट इंजिन ऑल व्हील. हे जे आपण टाइप्स आहेत ते वन बाय वन यामध्ये आपण बघू.
संपलं ब्रेकच झाला